जर तुम्ही पत्नीच्या नावे एखादी प्रॉपर्टी घेतली असेल, मग त्यात भले तुम्ही सहमालक का असना, आणि त्याचे जर सगळे पैसे तुम्ही दिले असले तरीही त्या घराची मालकीन ही तुमची पत्नी कागदोपत्री असते, हे तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जर पत्नी आता विभक्त झाली असेल तर त्या घराबाबत आपण काय निर्णय घेतला, तर मित्रांनो आपण त्या डिवोर्स केसमध्ये पण मागणी करत नाही, ती मागणी करायला पाहिजे. परंतु त्यामध्ये निकाल कितपत होईल याची शाश्वती नाही. परंतु त्याबद्दल हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये सेक्शन आहे डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी, याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि तुमच्या केसमध्ये त्याचं आपण प्रार्थनेमध्ये आणि पॅरेग्राफमध्ये मागणी केली पाहिजे. तशी मागणी करूनसुद्धा सिव्हिल केस करणं या केसमध्ये अत्यंत गरजेचं आहे. जर तुमच्या पत्नीच्या नावावर तुमची प्रॉपर्टी राहिली आहे आणि आता तुम्ही विभक्त होत आहे, तर अशा पद्धतीची सिव्हिल केस करण्याशिवाय कोणताही मित्रांनो पर्याय